भारताच्या अर्थव्यवस्थेवर जे आज चाललंय ते सगळं एका माणसाचं स्वप्न होतं, ज्याला फक्त लोक दलितांचा नेता मानतात. पण ते होते भारताचे आर्थिक शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नाही, भारताच्या प्रत्येक नागरिकाचे शिल्पकार होते. 8 तासाचा कामाचा दिवस आणि संडे पेड हॉलिडेज, दिवाळी बोनस, मिनिमम वेजेस ऍक्ट, लेबर वेलफेअर फंड, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स आणि प्रोव्हिडंट फंड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया, दामोदर व्हॅली प्रोजेक्ट आणि सेंट्रल वॉटर कम्युनिकेशन, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, बेरोजगार तरुणांसाठी, पीपल एज्युकेशन सोसायटी शिक्षणासाठी, पेड मॅटर्निटी लिव्ह महिलांच्या हक्कासाठी. यामध्ये बाबासाहेबांनी काही नॉलेज क्रिएशन पण केले. हू वेअर द शूद्रास, इनहेलेशन ऑफ कास्ट, बुद्धा अँड हिज धम्म हे त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. हिंदू कोड बिल, महिलांचा समान हक्कासाठी संघर्ष, या प्रत्येक गोष्टी मागे आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा विचार आहे. आंबेडकर म्हणजे फक्त संविधान नाही, ते भारताच्या श्रम, ज्ञान आणि न्याय या 3 खांबावर उभे आहेत, ज्यामुळे आजचा भारत आहे मजबूत, स्थिर आणि प्रत्येकासाठी. म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर आंबेडकर फक्त दलितांचे नेते नव्हते, त्यांनी भारतासाठी व भारताच्या आर्थिक परिस्थितीसाठी खूप काही केलं आहे.